बघून भारी वाटायला की नाही. रात्री आम्हाला पण बघून भारीच वाटत होतं. माझी तर आयुष्यात कधी सुद्धा एवढी कंबर हलणार नाही. बाय द वे, हा एशिया मधला ना सगळ्यात बेस्ट बेली डान्सर आहे मेल मध्ये. हा फक्त त्याची पैसे घेण्याची पद्धत जरा कॅज्युअल आहे. ते तेवढी इग्नोर करून का नाही त्याचा डान्स फक्त बघा. तर आता तुम्ही सगळ्यांनी ना जवळपास गेस केलंच असेल की मी कुठं आहे, त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाहीये. सकाळी सकाळी ब्लॅक कॉफी सोबत सुरुवात केली आहे, कारण की आजपासून मला माझा डाएट प्लॅन चालू करायचा आणि असं म्हणूनच मी मस्त पनीर आणि रोटी खाऊन माझा डाएट पहिल्याच दिवशी तोडला. पण खरं सांगू काय, जेवण लय भारी होतं, त्यामुळे डाएट मोडण्याचा काही रिग्रेट झाला नाही. आज कॅन्डोलिन साईडला गेलतो आणि गोवा एवढा शांत वाटत होता ना, असं वाटतच नव्हतं की गोव्यात आलोय. पण त्या साईडला आमचं एक काम होतं म्हणून गेलो होतो आणि साहेब त्यांचं काम करत होते, म्हणून मी पण माझे नेल्स करून घेतले. आणि यावेळेस ना मी नेल एक्सटेन्शन नाही केले, जेल पॉलिश केले. आज मी लाईव्ह आलो होतो. लाईव्ह मध्ये जेवढे जेवढे लोक मला जॉईन झालेले ना, त्या सगळ्यांना माझ्याकडून थँक्यू सो मच एवढं प्रेम दाखवल्याबद्दल. संध्याकाळी आम्ही मॉल मध्ये आलेलो आणि मला पहिल्यांदा सांगितलेलं की त्यांचं काहीतरी काम आहे, चल जाऊन येऊया 5 मिनिटात. म्हणून मी पण रेडी झालेलो आणि तिथे गेल्यावर समजलं की हे प्लॅन माझ्यासाठीच तयार केलेला. काही दिवसापासून मला ही कॅशोची वॉच पाहिजे होती आणि हे साहेबांना माहिती होतं, म्हणून त्यांनी प्लॅन केलेला की ही कॅशोची वॉच मला आज घेऊन द्यायची, माझं 50K चं गिफ्ट म्हणून. मला लई जणांनी आधी सांगितलेलं की आपल्या जवळच्या व्यक्तीने जर आपल्याला वॉच वगैरे गिफ्ट केली तर खटकायला चालू होते, म्हणून साहेबांना म्हणलं की वॉच बीच काही सुद्धा नको, मला वफल फक्त चारा बास, माझं तेवढ्यातच 50K चं आपण सेलिब्रेशन करू. आता ही गोष्ट किती खरी आणि किती खोटे हे तुम्ही सगळे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. वॉच नाही घेतली, पण ही बॅग लई जास्त आवडलेली म्हणून पटकन उचलून घेतली. कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.